अंमलबजावणी मोठी आहे, त्याची काहीच करू शकत नाही. हे सरकारला तर आम्ही कसंही निवडून देणार, कारण त्यांनी घोषणा केल्या मोठमोठ्या हे केल्या, पण भावाच्या याच्यामध्ये आज भाव दिला असं शेतकरी खुश राहिला असता ना. तर मग आता तुम्हाला म्हणजे समजा काँग्रेस आणि BJPचं दोन्ही बी अलटून पलटून सत्ता झालेली आहे. सुरुवातीला काँग्रेसची सत्ता होती आणि गेली 10 वर्ष झाली BJPची सत्ता आहे. काँग्रेसची सत्ता जेव्हा होती तेव्हा थोडं बरं होतं, म्हणजे भावबाजी याच्यामध्ये बरोबर सरकार चांगलं चालत होतं. त्या 10 वर्षामध्ये सरकारनं निवेमध्ये थट्टा सुरू केल्यासारखी केली आहे शेतकऱ्यासोबत. घोषणा केल्या, परंतु घोषणा करून शेतकऱ्यापर्यंत अजूनही पोचलेले नाही आणि फक्त अंमलबजावणी म्हणजे आणते आणि अंमलात ठेवून देते ते. तर सरकार म्हणते की आम्ही पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला बरीचशी मदत केली, असं सरकारचं म्हणणं आहे. मी माझा शेतकऱ्याचा त्यांनी फोन नंबर पाहावा माझावाला पीक विम्याच्या याच्यात सर्वे करायला माझ्या शेतामध्ये आले, परंतु माझे एवढं मोठं नुकसान झाल्यावरही अजून मला 5 पैसे पीक विम्याचे भेटले नाही. मग काय कशावरून म्हणाते ते पीक विमा एकदम फसवी योजना आहे, फसवी. माझं नाव लिस्टमध्ये पाहावं, त्यांनी माझ्या शेतामध्ये आले, पंचनामे केले आणि मला 5 पैसे मदत भेटली. तर मग पीक विमा काढला होता, पीक विमा काढला, तक्रार पण केली होती. पंचनाम्याले शेतामध्ये आलेले आहे, पंचनामे करून गेले, पण पैसे भेटले. पैसे काही भेटले नाही, अजूनही नाही भेटले. नाही, म्हणजे सरकार म्हणते की पीक विमाच्या माध्यमातून आम्ही मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली, म्हणजे ते काही खरं नाही म्हणायचं. नाही, काही खरं नाही, अजूनपर्यंत भेटली नाही. नाही. आज मग काय आणलं मार्केटमध्ये? आज तुरी आणली होते, मोठ्या आशेनं तुरी घेऊन आलो होतो. बाजारभावामध्ये भाव भेटल, परंतु जे आशा होती ती निराशा झाली. काय झालं मग नेमकं? जो भाव भेटायचा होता तो भाव भेटला ना. आज 900 रुपयांनी माझ्यावाला मार्केट नुकसान झालं. नुकसान झालं. हां, भाव किती भेटला? भाव 10,875 रुपये. हां, तर काल भाव चांगला होता का मग? शनिवार रविवार काल बंद असल्यामुळे आणले नाही आम्ही. काल शनिवारला तेजी होती म्हणून आज खुलता बाजार आहे. सोमवार चांगला भाव भेटून याच्यासाठी आम्ही आज मार्केटला आलो, पण इथं मार्केटला येऊन आमचं पुन्हा नुकसान झालं. मार्केटमध्ये येऊन भाव भेटलाच नाही. म्हणजे आज किती रुपयांनी नुकसान झालं? आज 900 रुपयांनी नुकसान झालं. म्हणजे शनिवारचा 11,500 पर्यंत भाव होता, 11-12 पर्यंत. आज तुम्हाला 10,900 पर्यंत भेटला, म्हणजे जवळपास 875 भेटला. तर जवळपास 1100-1200 रुपयाचं नुकसान झालं. आता हे नुकसान काय भरून निघणारच नाही. हो, तर घाटा आहे. आपला जो मतदारसंघ कोणता आहे मग? वाशिम मतदारसंघ, यवतमाळ वाशिम. तर मग यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये आता कोण कोण आहे निवडणुकीला? आता आहे ते BJPवाले आहे, काँग्रेसवाले आहे, बहुजनवाले, वंचितवाले आहे. आता आपण त्याच्या मनात आपला जे आहे ते देऊन द्या.